अलार्म बंद करून पुन्हा मी हसले. केस विस्कटले चेहऱ्यावर झोप, पण मनात माझ्या नव्या दिवसाची ओढ. चहा हाताप खिडकीत ऊन छोट्या. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आज मी थोडंसं लेटच उठले, थोडं म्हणजे खूपच लेट उठले, 9 वाजता. आणि आज योगा पण केला नाही कारण रात्री मला खूप जास्त ताप आली होती, त्याच्यामुळे मग मला उठूच वाटलं नाही, म्हणून मी उठले नाही. आणि अजून पण माझं अंग गरम आहे, पण काम तर करावं लागणार आहे ना, म्हणून सकाळी सकाळी नारळ पाणी पिते, थोडंसं एनर्जी येईल. आणि नंतर नाहीच राहिलं तर मग संध्याकाळी हॉस्पिटलला पण जावं लागेल. सो आणि आज मला भेंडीची भाजी बनवायची आहे, वरण बनवायचं आहे. कारण काल मला एक कमेंट आली होती की प्रोटीनसाठी डाळ वगैरे ॲड कर म्हणून, बट मला ना दररोज नाही बनवणं होत डाळ वरण, त्यामुळे मी स्किप करते. बट मग म्हणलं चला एक दिवस आड किंवा 2-3 दिवसातून एकदा तरी घेऊ. सो मग आज आता डाळ शिजायला मी ठेवली आहे. आणि मेन म्हणजे कुकरमध्ये नाही ठेवली, असंच ठेवली पातेल्यात आधीच्या सारखं, कारण मला ते कुकर वगैरे लावायचा कुटाणा नको वाटतो. आणि भेंडी पण मी घेऊन आले, नारळ पाणी घेऊन आले, केळी पण आणली आहे, बट मला तर नाश्ता करायची इच्छा नाही आहे. तसं साबुदाणा आहे रात्रीचा, बट तो पण खाऊ वाटत नाही आहे. आणि घर आवरते, आता डाळ शिजते तोपर्यंत हे नारळ पाणी पिते. बेडरूम तर आवरली आहे मी, इकडचे सोफा वगैरे आवरून घेते. झाडून मी स्वयंपाक झाल्यावरच काढते, कारण मावशी जेव्हा येतील ना तेव्हा काढते, म्हणजे त्यांना माझं पण किचनमधलं आवरून होईल, मग त्यांचं झालं की डायरेक्ट जेवण करता येईल. सो असा प्लॅन आहे. पटकन मी आता हे फिनिश करते आणि अगोदर भाजी हे इथलं आवरते मग भाजी करायला जाते. जनात सापडत समाधान, साध आयुष्य साधीच मी, पण त्यातच माझी खरी खुशी. मीच जम्बू जसं आहे तसं जगू, ना परफेक्ट ना भारी शो, पण माझी गोष्ट माझा बदलतो. मीच जम्बू हसते चुकते पुढे जाऊ, डेली लाईफच्या सुरात माझंच नाव माझाच भाव. कधी घर कधी रस्ता, कधी मनातला गोंधळ सगळा, आईची हाक मित्रांचं हसू, यातच सापडते माझी तू. प्रीती म्हणतात ऐकून हसते, पण लवली असणं मनात वसते. फिल्टर नाही, फसवणूक नाही, जशी आहे तशीच मी रोज दिसते. आज छान वाटलं, आज जरा कमी, दोन्ही सांगते लपवत नाही, तुम्ही ऐकता तेच पुरे, डांबू असणं हेच सुख खरी. चार दिवस इथेच थांबतो, करूद्याची गोष्ट मनात राहतो, तोवर स्वतःला जपा जरा. मीच जम्बू उद्या पुन्हा भेटू बघा.
माझं दुखायलंय, ताप आली आणि मला ना जेव्हा माझं दुखते तेव्हाच मला एवढं काय काम करायची हौस येते काय माहिती. मी इथला सगळा पसारा काढत बसले, पूर्ण इथलं क्लीन करत बसले. तुम्हाला दाखवते मी किती पसारा केलाय. आणि मी वरण बनवून ठेवलंय, भाजी बनवून ठेवली आणि मावशीचा यायचा पत्ताच नाही. मावशी दररोज लवकर येतात आणि आज अर्धा तास लेट झालाय, अजून वर झालाय तरी पण अजून आल्या नाहीत. आता मला काही कळत नाहीये. जर माझं हे आवरणं नाही झालं तोपर्यंत जर नाही आलं तर मग समजून जायचं आज येणारच नाहीत. काल काही म्हणल्या पण नाहीत येणार नाही वगैरे. बट आता काय करू मी तरी. आणि मी आवरते हे इथला पसारा, मग तोपर्यंत जर नाही आलं तर मग मलाच करावं लागेल. तुम्हाला दाखवते मी किती पसारा झालाय. इकडं मी पूर्ण इथलं सगळं आवरायला काढले. हा बरण्या बघा आईस्क्रीमच्या, एवढ्या आईस्क्रीम खाल्ल्यात आम्ही राहुल होता तेव्हा. इकडे हे सर्व असं झालंय सगळं. आता मी इथलं आवरून घेणार आहे. तो फक्त लिमिटेड सामान ठेवणार आहे. जास्त गजगज झालं होतं त्याच्यामुळे मला असं एकदम इरिटेट होत होतं. बट आता मी सगळं सुटसुटीत सगळं लावणार आहे. सो तुम्ही इकडे बघू शकताय. आपका मैप है जी, देखे ध्यान से देखे इस मैप को देखे इंडिया के. तर गाईज आता वाजले 4 आणि मी सर्व कामं वगैरे करून सर्व आवरून बसले. तुम्हाला बोललो होते मी आज मॉलला जाईल, बट ते कॅन्सल केलं कारण उद्या जायचे मला संभाजीनगरला, त्यामुळे. आणि मग मला तिकडचंच पॅकिंग वगैरे करायचंय, सो कॅन्सल करावं लागलं. आणि मी मावशी आल्या लगेच, म्हणजे मी आवरत होते ना किचनचं सामान, मग मावशी आल्या आणि मग मी माझं काम आवरलं तिथलं. मावशी त्यांचं चपात्या केल्या आणि मग मी पुन्हा फरशी पुसून घेतली, झाडून घेतलं आणि नंतर आंघोळ करून लगेच जेवण केलं. मी तुम्हाला दाखवलं जेवण केलेलं, कारण मला एवढी जास्त भूक लागली होती, चक्कर यायल्यासारखं झालं होतं. फक्त नारळ पाणी पिलं होतं मी, नाश्ता पण नव्हता केला. आणि आता मला पॅकिंग करायची एक तर पहिली गोष्ट, आणि भांडे बाकी आहेत. सो ते वरण वगैरे सगळं काढून ठेवून मग मी भांडे घासेल, किंवा मग रात्री बहीण आल्यावर तिला घासायला लागेल. आणि आता मी माझा मिनी व्लॉग एडिट केला आहे, लॉंग व्लॉग बाकी आहे. लॉंग व्लॉग काय नाही, फक्त कट करायचे. आणि आता आज वॉकिंगला नाही जाणार, बॅडमिंटनच खेळणार आहे खाली, कारण वॉकिंगला जर गेले ना तर मी थकून जाईल आणि उद्या मला ट्रॅव्हल करायचं आहे. सो त्यामुळे तर चला आता मी एडिटिंग वगैरे करून घेते कंप्लीट, आणि मग भांड्याचं बघते आणि मग पुन्हा बघूया आपण काय करता येईल ते. ओके चलो गाईज, अचानकच बॅडमिंटन खेळायला जायचं ठरलं आणि कॉपीराइट बंद कर ना. अचानकच बॅडमिंटन खेळायला यायचं ठरवलं आणि मी आले आणि एवढं वेळ आता बॅडमिंटन खेळलं ना, काही शूट केलं नाही, वॉकिंग पण नाही केली, फक्त खेळले. आणि एवढा जास्त घाम आलाय, पूर्ण असं पाणी झालंय. आई ग. आणि जे घाम आले तर बघा स्किन कशी अशी ग्लो करते. आणि आता मी डायरेक्ट बहिणीलाच घ्यायला जाणार इकडून इकडं. सो तोपर्यंत बसते, कारण आता 5:30ला आले होते, 6:30 वाजता 1 तास खेळले कंटिन्यू. खूप जास्त दम पण लागलाय. तर चला मी तुम्हाला आता घरी गेल्यानंतर भेटते. तर गाईज आले मी घरी आणि आजचा दिवस खरंच खूप जास्त भारी होता, खूप भारी वाटलं आणि मज्जा पण आली. एवढा जास्त घाम आज मी घाम गाळून आले आज मी. तर आता आता काय नाही, मला मिनी ब्लॉगला व्हॉइसवर करायचं बाकी आहे, तेवढं व्हॉइसवर करायचं आणि लवकर झोपायचं आहे, कारण उद्या सकाळी लवकरच जायचं आहे. त्यामुळे तर आजच्या ब्लॉगपुरतं एवढंच. हा असा मस्त ब्लॉग होता आजचा. तर चला मग भेटते मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. आता मला सांगता नाही येणार की मी उद्याचा ब्लॉग येईल की नाही, कारण आता पूर्ण मला दिवसभरात एवढं काही जास्त शूट करणंच होणार नाही, बोलणं पण नाही होणार. सो मग मे बी गॅप येऊ शकतो 1-2 दिवस, बट मी ट्राय करेल पोस्ट करायचं. सो चला मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.